अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती मस्जिद परिसरात गुरुवारी उत्तर रात्री 3 वाजताच्या सुमारास काटेरी साया शिरल्याची माहिती RFO विश्वास थोरात यांना नागरिकांनी देताच त्यांनी अकोल्याचे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक आशिषचे तुषार आवार यांना माहिती दिली। माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचून सायाला जेरबंद करून नागरिकांच्या मनातील भीती घालवली। सायाचे रौद्र आणि काटेरी रूप पाहून लोकांना भीती होती, तेवढीच तिला वाचवण्यासाठी तळमळली। तिला वाचवण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक आशिषचे व तुषार आवारे यांनी घटनास्थळ गाठून सायाची पाहणी केल्यानंतर त्यांनी लोखंडी जाळीवरून उडी मारून त्याला पकडलं, तर दुसऱ्या बाजूने तुषार आवारे यांनी जाळे लावून त्याला त्यामध्ये अडकवल्यानंतर बाहेर काढून त्याला व्यवस्थित जाळीत टाकण्यात आलं। सायाला पकडल्यानंतर लोकांनी इथे सुटकेचा निश्वास टाकला। साया हा काटेरी वन्यजीव असल्यानं त्याच्यावर वाघ, बिबट, कोल्हे, लांडगे असे कोणते वन्यजीव अटॅक करत नाही। भीतीपोटी ते त्याच्यापासून दूरच राहतात। किमान 2 फूट असलेल्या काट्याच्या संपूर्ण शरीरावर आवरण असल्यामुळे दात आणि त्याची नखे तीक्ष्ण असतात। जमिनीला चिकटून राहण्याची कला याच्याजवळ आहे। रेस्क्यू दरम्यान ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहर पोलीस या घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते। वन्यजीव स्वतः त्या प्राण्याचं प्राण वाचवल्यानं काळणे यांचं सर्वत्र कौतुक होतं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष आतिश महाजन, सर्पमित्र मुन्ना श्रीवास यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।